दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। पुणे शाखा युनिट 2 ने मोठी कारवाई करत कत्तलीसाठी अवैधरित्या नेण्यात येत असलेल्या महिंद्रा पिकअप वाहनासह 5 गोवंश जनावरांची सुटका केली असून 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत वाहन, जनावरे आणि मोबाईलसह एकूण 6,93,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका चौक उड्डाणपुलाच्या रॅम्पवरून MH15 CK 6405 क्रमांकाची महिंद्रा पिकअप गोवंश जनावरे घेऊन बागवानपुरा येथे जाणार आहे। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने चापळा रचून वाहन अडवले। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 5 गोवंश जनावरे अत्यंत निर्दयपणे दाटीवाटीने जाड दोरीने बांधून चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले। पोलिसांनी तत्काळ जनावरांची सुटका केली। या प्रकरणी रिजवान नूर आलम शेख आणि रेहान हैदर बेग या दोघांना अटक करण्यात आली। मुंबई नाका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पुढील तपासासाठी मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, शंकर काळे तसेच पोलीस अंमलदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण आणि मनोज परदेशी यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।